आजचा महिला दिन फक्त शहरी भागात साजरा केला जातो असं नाही, तर सातारा जिल्ह्यातल्या निसराळे या खेडेगावात सुद्धा अनोख्या पद्धतीने महिला दिन साजरा केला जातोय। हे गाव आहे निसराळ। विशेष म्हणजे आज या गावातले सगळे कारभारी आपापल्या पत्नींसाठी स्वयंपाक करतायत। फक्त 1500 लोकसंख्या असलेल्या या गावानं महिलांचा सन्मान करायचा ठरवला आणि ग्रामपंचायतीमध्ये तसा ठरावही संमत झाला आणि त्यानुसार 326 कुटुंब आजच्या या महिला दिनानिमित्ताने सहभागी होत आहेत। आणि या गावामध्ये एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्या निर्णयानंतर जागतिक महिला दिन साजरा केला जातोय। पाहूयात हा महिला दिन नेमका कसा साजरा केला जातोय ते। महिला म्हटलं की तिचं चुलीशी आणि गॅसशी खरं तर घट्ट असं नातं असतं आणि ही देखील एक म्हणजे खाली हा गॅस आहे आणि त्याच्यावर एक भांडा आहे आणि या भांड्यामध्ये खरं तर सध्या आपण जर पाहिलं तर हा भात तयार करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे। अनेक महिला ह्या सगळ्या जेवणावर ताव मारणार आहेत आणि मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे एक ऐतिहासिक पद्धतीनं जागतिक महिला दिन या गावामध्ये साजरा केला जातो। हे सगळे गावातली कारभारी आहेत, अगदी यामध्ये 60-70 असलेले गावकरी आहेत, तरुण मुलं देखील आहेत, ज्यांच्या आया देखील महिला दिनामध्ये सहभागी झाल्या आहेत, काहींच्या पत्नी देखील सहभागी झाल्या आहेत आणि खरं तर आज जे दुपारचं जेवण होतं ते जेवण या सगळ्या पुरुषांनी आपापल्या घरात बनवलं आणि त्यानंतर आज रात्रीचं जेवण आहे त्याची तयारी बघतोय या ठिकाणी सुरू आहे आणि या सगळ्या जेवणावर या गावातल्या महिला ताव मारणार आहेत। संध्याकाळी कुठल्याही घरात चूल पेटणार नाही पेटणार। बरं, आता हे काय, आता भात तर होतोय, काय काय केलंय संध्याकाळचं? गुटे आणि भात। काय गुटे भात गुटे म्हणजे काय जरा सांगा, त्यात काय काय घालणार? ते उडदाच्या डाळीपासून मिक्स डाळी तयार केलेलं त्याच्यापासून गुटे बनवलं जातं। आणि तुम्ही घरात स्वयंपाक बनवला का सकाळचा? काय काय बनवलं? भाकरी, चपाती, आमटी आणि भात। पहिल्यांदाच बनवलं का? पहिल्यांदाच बनवलं। घरात काय प्रतिक्रिया होती? आदले म्हणले असं आम्हाला 2 महिने असंच बनवलं तर बरं होईल, 2-3 महिने सुट्टी द्या आम्हाला। दर 2 महिन्याला महिला दिन यायला पाहिजे असं? हो, असं त्यांचं म्हणणं आहे। तुमच्या घरात काय प्रतिक्रिया होती? प्रत्येक वर्षी ठेवा, हे असंच चालू ठेवा, बंद करू नका। महिला दिन दरवर्षी चालू ठेवा। चहा आता म्हणजे मध्येच आता चहा कसं काय? चहा छान होता आणि काही वेळातच आता हे जेवण तयार होणार आहे आणि पहिल्यांदा मान असणार आहे तो सगळ्या महिलांचा निसराळे गावातल्या आणि त्यानंतर हे सगळे पुरुष मंडळी जेवणार आहेत। हो, आता महिलांना चहाचे वाटत चालू आहेत। पहिला नाही चहा देणार आहे, त्यांच्या आधी तुम्ही जेवणार नाही ना? नाही, पहिला महिलांचा दिवस आहे, त्यामुळे महिलांचे जेवणार, नंतरच पुरुष मंडळी जेवणार। अगदी दररोज खरं तर सगळे पुरुष मंडळी ऐक्य ताटावर बसत असतात, मात्र आज हे सगळं जेवण तयार झाल्यानंतर पहिल्यांदा महिला जेवणार आहेत आणि मग ही सगळी निसराळे गावातली पुरुष मंडळी जेवणार आहेत। एकूणच जर आपण पाहिलं तर निसराळे हे गाव एक छोटंसं खेड पण महाराष्ट्रात मात्र एक निराळ ठरल्याचं पाहायला मिळत आहे। स्तुत्य असा उपक्रम या ठिकाणी राबवला गेलेला आहे। सगळ्या महिला, ही दृश्य आपण पाहतोय, सगळ्या महिला जवळच्या एका देवळात एकत्र दाखल झालेल्या आहेत, एकत्र बसलेल्या आहेत, कार्यक्रमांची रेलचेल आहे, तर दुसरीकडे मात्र कारभारी या महिलांकरता जेवण करताना अर्थात स्वयंपाक करताना पाहायला मिळतात। त्यामुळे तिचा सन्मान खऱ्या अर्थानं या निसराळे, सातारा जिल्ह्यातल्या निसराळे या गावात होताना दिसतोय। जिच्या हाती पाण्याची दोरी ती जगाची उद्धारी असं म्हटलं जातं आणि आज तिचा दिवस आहे खऱ्या अर्थानं आणि त्यामुळे तिचा यथोचित सन्मान करण्याकरता म्हणून आज या गावांना एक वेगळा आदर्श घालून दिलेला आहे महाराष्ट्रातल्या अनेक गावांकरता। निसराळे या गावात आज महिला दिनानिमित्तानं चिमुरड्यांनी खास कार्यक्रम सुद्धा सादर केला। त्यांच्या आया हे कौतुक पाहायला आवर्जून हजर होत्या। निसराळे गावामध्ये एकीकडे ही सगळी स्वयंपाकाची तयारी सुरू असताना जानाई देवीच्या मंदिरात मात्र एक मेळा भरलेला आपण बघतोय। सगळ्या वयोगटातल्या ह्या गावातल्या ज्या महिला आहेत त्या या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत आणि समोर आपण बघतो या चिमुकलींचा हा सगळा जो डान्स आहे तो या ठिकाणी खरं तर सुरू आहे। सगळ्या अगदी नटून थटून त्या सगळ्या चिमुकली आलेल्या आहेत आणि त्यांच्या बाजूला आपण बघतोय त्यांच्या आया असतील किंवा घरची जी मंडळी आहेत ती अगदी मोबाईलमध्ये त्यांचं शूट करणं असेल किंवा त्यांचे फोटो काढणं असेल यामध्ये खरं तर सगळेजण दंग आहेत आणि एक उत्साह पाहायला मिळतोय, चेहऱ्यावर हास्य देखील आहे। कारण या सगळ्या महिलांनी आज दुपारी देखील या गावात स्वयंपाक बनवलेला नाही, सगळा स्वयंपाक हा पुरुषांनी बनवला होता आणि आज रात्रीचं देखील जेवण त्यांना आयतं मिळणार आहे। आणि आपण बघतोय ह्या मुलींचा हा डान्स परफॉर्मन्स हा वेगळ्या पद्धतीचा खरं तर त्या जानाई देवीच्या मंदिरामध्ये अगदी या लहान लहान सगळ्या मुले ज्याप्रमाणे एखादं कॉलेजचं किंवा शाळेचं गॅदरिंग असतं चिमुकल्यांचं त्या पद्धतीनं
त्या सगळ्या इथं हा परफॉर्मन्स सुरू आहे आणि सगळ्या आया देखील त्यांच्या जे छबी आहेत त्या टिपण्यासाठी मोबाईलमध्ये टिपण्यासाठी सज्ज झालेल्या आहेत.